सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय माता दी। श्रोत्यांनो, आपल्या नवरात्रीच्या या पवित्र प्रवासात आज आपण 6व्या दिवशी आलो आहोत। मागील 5 दिवसात आपण शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा आणि स्कंदमाता या देवीच्या दिव्य स्वरूपांची उपासना केली। प्रत्येक दिवसानं आपल्याला देवीच्या वेगवेगळ्या शक्तींचा आशीर्वाद मिळाला आहे। आजचा दिवस आहे माता कात्यायनी यांच्या उपासनेचा। माता कात्यायनी ह्या नवरात्रीतील 6वे स्वरूप मानल्या जातात। त्या शक्ती, सामर्थ्य आणि रौद्रतेचं प्रतीक आहेत। ऋषी कात्यायन यांच्या घरात जन्म झाल्यामुळे त्यांना कात्यायनी देवी असं नाव मिळालं। असं मानलं जातं की देवतांनी जेव्हा महिषासूर या असुर राजावर विजय मिळवण्यासाठी शक्तीची प्रार्थना केली, तेव्हा परमशक्तीनं ऋषी कात्यायनांच्या आश्रमात जन्म घेऊन महिषासुराचा वध केला। देवीचं स्वरूप अतिशय तेजस्वी आणि पराक्रमी आहे। तिच्या 4 भुजा आहेत। एका हातात तलवार, एका हातात कमळ, तिसरा हात वरद मुद्रा दाखवतो आणि चौथा हात अभय मुद्रा दाखवतो। तिचं वाहन आहे सिंह, जो पराक्रम, निर्भयता आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे। माता कात्यायनीची कथा सांगते की महिषासूर नावाच्या राक्षसानं देवांना पराभूत करून संपूर्ण स्वर्गाचा ताबा घेतला। त्यांच्या अत्याचाराने देव घाबरून गेले। तेव्हा देवीने रौद्ररूप धारण करून महिषासुराशी भयंकर युद्ध केलं आणि त्याचा वध केला। त्यामुळे तिला महिषासूर मर्दिनी असंही म्हटलं जातं। तिच्या या स्वरूपात ती केवळ एक करुणामयी माता नसून अन्यायाचा नाश करणारी आणि धर्माचं रक्षण करणारी आदिशक्ती आहे। 6व्या दिवसाचं महत्त्व असं आहे की या दिवशी देवीची उपासना केल्याने भक्तांमध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि न्यायासाठी लढण्याची शक्ती निर्माण होते। आयुष्यातील अडथळे, शत्रूचे संकट, भय, नकारात्मकता या सगळ्यांचा नाश होतो। विशेषतः ज्यांना विवाहात अडचणी येतात, त्यांच्या मनात भीती असते किंवा ज्यांचं मन विचलित होतं, त्यांना कात्यायनी मातेच्या उपासनेने अद्भुत परिणाम मिळतात। या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावेत। देवी कात्यायनी समोर फळं, गुलाबी किंवा पिवळी फुलं आणि मध अर्पण करावं। देवीला मधाचा नैवेद्य विशेष प्रिय आहे। पूजेदरम्यान देवीचा हा मंत्र म्हणावा: ओम देवी कात्यायने नमः। देवी कात्यायनी आपल्याला सांगते की अन्यायाविरुद्ध उभं राहणं हेच खरं धर्माचं पालन आहे। ती आपल्याला सांगते की जीवनात केवळ शांतता आणि संयम नाही, तर गरज भासली तर पराक्रम आणि धैर्यही आवश्यक आहे। 6व्या दिवसाच्या आरती दरम्यान भक्त देवीचं स्मरण करतात। संपूर्ण वातावरणात सिंह गर्जनेप्रमाणे भक्तिभाव दुमदुमतो। आरतीनंतर भक्त प्रार्थना करतात की हे माते, आम्हाला धैर्य दे, न्यायासाठी उभं राहण्याची शक्ती दे, आमच्या जीवनातील अडथळ्यांचा नाश कर आणि आमचं रक्षण कर। श्रोत्यांनो, आज आपण 6व्या दिवसाचं महत्त्व आणि माता कात्यायनी यांची अद्भुत कथा जाणून घेतली। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते। उद्या आपण नवरात्रीच्या 7व्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता कालरात्री यांच्या गूढ आणि रौद्र स्वरूपाविषयी जाणून घेणार आहोत। पुढचा व्हिडिओ नक्की पहा, कारण तो तुम्हाला अंधकारावर मात करण्याची प्रेरणा देईल। जय माता दी।